तक चला मुकाबला। अभिजीत दादा पाटिल बने शहादा नगर परिषद अध्यक्ष। खेतिया महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनाव की मतगणना के साथ नतीजे सामने आने लगे हैं। खेतिया के निकट शहादा नगर परिषद में अध्यक्ष पद को लेकर भारतीय जनता पार्टी और जनता विकास अघाड़ी के बीच कड़ा मुकाबला अंतिम दौर तक चला। जनता विकास अघाड़ी के प्रत्याशी अभिजीत दादा पाटिल ने 18,798 मत प्राप्त कर भाजपा प्रत्याशी मकरंद नगीन पाटिल को 1,041 मतों से पराजित किया। अध्यक्ष पद पर अभिजीत दादा पाटिल की जीत के बाद शहर में जुलूस और उत्साह का माहौल देखा गया। परिषद में भाजपा के 20 और जनता विकास अघाड़ी के 9 पार्षद निर्वाचित हुए हैं। हालांकि नगर परिषद में भाजपा का बहुमत है, लेकिन अध्यक्ष पद पर उसे हार का सामना करना पड़ा। फिलहाल शहादा नगर परिषद के अध्यक्ष के रूप में अभिजीत दादा पाटिल निर्वाचित। पहिला निकाल लागलाय। भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी करत होते आणि जिल्ह्यातला पहिला आपण जे निवडून आले आहेत, काय सांगा? निश्चितपणे सर्व शहादेकर मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। खरं तर आमच्यासाठी हा निकाल अनपेक्षित आहे। 20 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून यायला हवे होते, अशी आमची सुरुवातीपासूनची रणनीती होती। परंतु मतदारांनी काही फरकाने आमचे नगरसेवकांना मागे ठेवलं, तरी देखील नगराध्यक्ष पदासाठी मला जे मतदान सर्व शहादेकरांनी दिलेलं आहे, त्याबद्दल मी सर्व शहादेकर बंधू भगिनींचे, माझ्यासोबत उपस्थित सर्व नगरसेवक, त्यांच्या परिवाराचे आणि कार्यकर्ते मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मुख्यमंत्र्यांनी आपल्या विरोधात सभा घेतली होती, कसं बघताय? खरं तर संपूर्ण भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती। स्वतः मुख्यमंत्री साहेब इथे आले, गिरीश भाऊ महाजन 2 वेळा आले। संपूर्ण भारतीय जनता पक्षाची मशिनरी एकीकडे असताना देखील शहादेकरांनी जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्याच्यासाठी निश्चितपणे त्यांचा जो आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे, त्याला आम्ही बांधील राहू आणि जास्तीत जास्त शहाद्याचे काम करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत। धन्यवाद।